नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अधिवेशन काळात सुरक्षिततेसाठी अतिरिक्त एकूण 5,000 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात 5 SP, 42 DYSP, 100 इन्स्पेक्टर, 250 PSI आणि 3,000 सिव्हिल, वाहतूक आणि KSRP पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील 2,000 जणांची राहण्याची व्यवस्था सुवर्ण सौध, 500 जणांची मुक्तिमठात, 300 जणांची कंगराळी येथील पोलीस प्रशिक्षण शाळेत, 300 जणांना सांब्रा विमानतळ येथील वसतिगृहात तसेच इतरांची शहराच्या विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. आज बेळगावात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शहर पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राज्य सरकारच्या अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा आयोजित करण्यासंदर्भात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेले नाही. जर यासंबंधी पुढे अर्ज करण्यात आल्यास त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. काळ्या दिनात सहभागी झालेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विनापरवानगी कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आज बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत शेतकरी संघटनेने आंदोलन करीत रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. यामध्ये पुन्हा एकाच मजुरी मिळते, कुणाला मिळतच नाही, तर यामध्ये दलालच मोठे झाले आहेत. रोजगार हमी योजना ही डोंगरामध्ये चालते, यामुळे शेतामध्ये कामगार मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे. सरकार म्हणते की शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण हा कणाच मोडून पडला तर शेतकरी जगणार कसा? त्यामुळे ही योजना शेतामध्ये राबवून शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे येत्या 4 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सरकारच्या हिवाळी अधिवेशन प्रसंगी वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे निवेदन देण्याचा निर्णय उत्तर कर्नाटक मॅक्सी कॅब मालक संघटनेने घेतला आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी पार पडलेल्या उत्तर कर्नाटक मॅक्सी कॅब मालक संघटनेच्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बेळगाव येथे सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी होणारा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. या मेळाव्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी बुधवारपासून जागृती अभियान सुरू करण्याचे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सोमवारी शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले. हेस्कॉमच्या सर्व्हरची दुरुस्ती सलग 4थ्या दिवशीही सुरू राहिल्याने सर्व कामे ठप्प झाली. सर्व्हरच नसल्याने बिल भरण्यापासून नवीन अर्ज करण्यापर्यंत सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे सोमवारी कर्मचारी कार्यालयात असूनही नागरिकांना कार्यालयात येऊन पुन्हा माघारी परतावे लागल्याने नाराजीचा सूर उमटत होता. राज्यातील वीज यंत्रणांसाठी इन्फोसिस या कंपनीकडून सर्व्हर पुरवला जात होता. शहापूर बेळगाव येथील विठ्ठलदेव गल्लीतील 350 वर्ष जुने श्री विठ्ठल मंदिर हे परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे व्यवस्थापन आणि मालकी देऊळकर कुटुंबियांकडे असल्याने ते येथील कार्यभार सांभाळतात. या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला प्रारंभ होतो आणि त्याची सांगता कार्तिक पौर्णिमेला होते. काकड आरतीची सांगता झाल्यानंतर भगवंत विठ्ठलाचा रथोत्सव आयोजित केला जातो. हा रथोत्सव मंदिरापासून प्रारंभ होऊन आचार्य गल्ली, गाडे मार्ग, दाणे गल्ली, खडे बाजार शहापूर, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली आणि तेथून विठ्ठल मंदिराकडे पोहोचून या रथोत्सवाची सांगता होते. मुदगा गावाला सुरळीत बस सेवा पुरवा अशी मागणी ग्रामस्थ आणि पंचायत सदस्यांनी आज सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी केली. बस थांब्यावर बस थांबत नसल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना गैरसोय होत आहे. अनेक वेळा ही अडचण संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देखील फायदा झालेला नाही. त्यामुळे आज KSRTC बस चालकाला गुलाब पुष्प देऊन सुरळीत बस सेवेची मागणी किरण पाटील, भालचंद्र पाटील, संजय पाटील, श्याम मुदगेकर, बसवंत कडेमणी,
प्रमोद इंगळे, राजू मल्लवगोळ आदी विद्यार्थ्यांनी केली। खडेबाजार पोलिसांनी आंतरराज्य मोटरसायकल चोरट्यांना पकडून तब्बल 14 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। या प्रकरणातील आरोपी हे बिजापूर येथील महेश निंगप्पा मदार वय वर्षे 23, अमीर बाबू इलागी वय वर्षे 19 आणि प्रशांत गोपाळ मोरे वय वर्षे 21 असे असून त्यांनी बेळगाव, आथणी, बिजापूरसह महाराष्ट्र येथील सोलापूर आणि गोवा येथे चोरल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून एक TVS अपाचे मोटरसायकल, 2 बजाज पल्सर NS अशा एकूण 14 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। या शोध मोहिमेमध्ये पोलीस उपायुक्त PV स्नेहा, खडेबाजार पोलीस स्थानकाचे ACP अरुणकुमार कोलूर, खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक DP निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या प्रसंगी बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी PSI आनंदा अडगौंडा, त्याचबरोबर कर्मचारी सदस्य AB शेट्टी, BS रुद्रपुरा या पोलीस कर्मचाऱ्यांना रुपये 10,000 चे बक्षीस जाहीर केले आहे। बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलसाठी 265 कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत। यामध्ये 216 कोटी रुपयांचे बांधकाम व इतर 49 कोटी रुपये देखभाल व दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले आहेत। यामुळे बेळगावला एक सुसज्ज आणि सर्व सेवांनी युक्त टर्मिनल उपलब्ध होणार आहे। बाळेकुंद्री खुर्द गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवस्थान मंदिर जीर्णोद्धार कार्याला उद्या मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सुरुवात होत असून 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या दिवशी गावात कडक दिवस पाळण्यात येणार असून सकाळी 7 वाजता देवीची आरती व विधिवत पूजा करून देवीला गाराणे घालण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। बेळगाव तालुक्यातील मण्णूर गावामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत LPGचे वितरण करण्यात आले। यावेळी खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव व इतर उपस्थित होते। बेळगाव येथील गीता कोळेकर, भरमा कोळेकर व कन्या कृष्णा कोळेकर यांच्याकडून हृदयविकार रुग्ण व ट्रान्सजेंडर असिफा नाईक हिला ओपन हार्ट सर्जरीसाठी आर्थिक मदत केली असून त्यांनी समाजापुढे मानवतेचा संदेश देत एक आदर्श निर्माण केला आहे। असिफा नाईकवर लवकरच ओपन हार्ट सर्जरी होणार असून फेसबुक फ्रेंड सर्कलचे समन्वयक संतोष दरेकर व ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने दानशूर कोळेकर कुटुंबियांचे त्यांनी आभार मानले आहेत। बेळगाव रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसची संख्या वाढल्याने रेल्वेमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 मध्ये ही व्यवस्था करण्यात आल्याने पाणी भरण्याची समस्या दूर होणार आहे। यामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्येही कमी वेळेमध्ये पाणी भरणे शक्य होणार आहे। बेळगाव रेल्वे स्थानकावर यापूर्वी पाणी भरण्याची व्यवस्था नसल्याने एक्सप्रेस जास्त काळ थांबत नव्हत्या। तवंदी घाटात ऊस वाहतूक करणारा ट्रक मंगळवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास पलटी झाला। त्यात ट्रक चालक निवास शशीराव मरुड वय वर्षे 40 राहणार बीड हा गंभीर जखमी झाला आहे, तर दुचाकीस्वार योगायोगाने बचावला आहे। या अपघातात वाहनाचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे। कर्नाटकातील काँग्रेस सरकारने महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत। शासनातर्फे सरकारी शाळांना मोफत वीज देण्यात येत आहे। त्याप्रमाणे अनुदानित शाळांनाही मोफत वीज मिळावी। याशिवाय सरकारी शाळांमध्ये अनुदानित शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कर्नाटक दर्शन कार्यक्रमांतर्गत सहलीचा लाभ मिळण्याच्या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ बेंगळूर चिकोडी जिल्हा शाखेतर्फे वायव्य शिक्षक मतदारसंघाचे आमदार व राज्याचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांना देण्यात आले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।